नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. आज आपल्यासोबत आहेत शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललितदादा बहादे. ललितदादा बहादे हे अकोला जिल्ह्यातील अकोट या गावी असतात आणि एकूणच शेती प्रश्नाचं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान विषयक आकलन असलेला एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ललितदादांची ओळख आहे. एकूणच शेतीचे आजचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. नमस्कार ललित. नमस्कार. मध्यंतरी वर्तमानपत्रात असं वाचलं की महाराष्ट्रामध्ये रोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतात. आज सुद्धा आपल्या अकोट तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि जवळपास 49,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. त्याच्यामध्ये अनधिकृत आणि आत्महत्या जर पकडल्या किंवा लपवलेल्या आत्महत्या पकडल्या ती संख्या काही लाखामध्ये जाऊ शकेल. तर एक 40 वर्ष शेतकरी आंदोलनात काम केलेला एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या काय भावना आहेत? पराभूत झाल्यासारखं वाटतं का? हो, अगदीच. आज तरी पराभूत झाल्यासारखं वाटतं. आणि प्रश्न असा आहे की एकाच व्यवसायातल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या कराव्या याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे ही राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न झाला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि कदाचित त्यातही आमच्या भागात आत्महत्येचं प्रमाण फार जास्त आहे. आणि हा जो बेल्ट आहे हा तसा कॉटन बेल्ट आहे. आता आत्महत्येचा संबंध तसा फार कर्जाशी आणि गरिबीशी नसतो, पण नेमकं असं काय होते, काय ट्रिगरिंग पॉइंट आहे की या भागातल्या शेतकऱ्यांना, खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, आता तर सगळ्याच वाण पेरणारे शेतकरी आत्महत्या करतायत, पण खास करून एक जो काळ होता तो कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणात होत्या. त्याचा जेव्हा थोडासा अभ्यास झाला तेव्हा असं लक्षात आलं की कापूस हा सगळ्यात जास्त निगेटिव्हली सबसिडाइज्ड आहे. निगेटिव्हली सबसिडाइज्ड म्हणजे असं तुम्ही साधारणपणे असं जर पाहिलं तर असं त्याचं विश्लेषण करता येईल. आणि सरकारचे पण आकडे आहेत आता. म्हणजे मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांनी जे WTOला सबमिशन दिलं सबसिडीजच्या बाबतीतलं, त्याच्यामध्ये कापसाला उणे 215 सबसिडी वगैरे होती. म्हणजे मला तर वाटतं त्याच्याही पेक्षा आकडा जास्त होता. कारण 77 ते 97 पर्यंतचे आकडे जे सरकारने दिले त्याच्यानुसार समजा इतका कापूस 18,000 रुपयाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकला जातो, तर तो इतका कापूस भारतामध्ये 6,000 रुपयांनी विकला जावा किंवा 6,000 रुपये त्या शेतकऱ्याला त्याचे मिळावे. म्हणजे 18,000 रुपयाच्या कापसाचे त्याला 6,000 रुपये मिळावे अशी व्यवस्था या सगळ्या हिंदुस्थानामध्ये होती. म्हणजे त्याच्या अनुषंगानं तसे कायदे करण्यात आले. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टची पॉलिसी म्हणा, सगळंच म्हणजे इसेन्शियल कमोडिटी APMC आणि हे सगळ्या म्हणजे कायदेशीर व्यवस्था केलेली आहे. हिंदुस्थानामध्ये शेतीमाल हा त्याच्या प्राइसेस ॲडमिनिस्टर केल्या जातात, म्हणजे प्रशासित केल्या जातात ह्या किमती. आणि त्या किमती प्रशासित करण्यासाठी अनेक कायदे आहेत. फार मोजायला गेलं तर 154 तर आपल्याला लगेच सांगता येतील इतके कायदे आहेत. त्याच्यामुळे आता 18,000चा कापूस 6,000 रुपयामध्ये विकला जावा याचा नागरी भाषेत जर का आपण याचं ट्रान्सलेशन केलं
तर जेव्हा फार लोक म्हणतात की शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही, शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही, शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही याचं कारण शेतकऱ्याला टर्नओव्हर टॅक्स आहे, जो इन्कम टॅक्स पेक्षा कितीतरी पटीनं जास्त होतो. म्हणजे 18,000 रुपयाचा माल त्याला 6,000 रुपयामध्ये विकावा लागतो. याचा अर्थ तुम्ही लावून घ्या आता त्याच्यावर किती टर्नओव्हर टॅक्स आहे. पण हे तुम्ही कापसाचं सांगितलं, पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. अगदी आता आम्ही नगर जिल्ह्यामध्ये बघतो तर अगदी प्रत्येक तालुक्यामध्ये एखादी दुसरी आत्महत्या आम्ही बघतो. तर मोठ्या प्रमाणावर आज पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आत्महत्या व्हायला लागले. त्याचं कॉमन कारण काय? म्हणजे पूर्वी हे विदर्भापुरतं होतं, मराठवाड्यात आज मोठ्या प्रमाणावर आत्महत्या आहे. माझ्या दृष्टीनं अनेक कारणं आहेत त्याचे, पण माझ्या दृष्टीने जर का मी या आता जे काही सांगितलं त्या हिशोबाने जर का विषय घेतला तर जशी जशी निगेटिव्ह सबसिडी कमी कमी होते किंवा जशी जशी निगेटिव्ह सबसिडी वाढत जाते, वाढलेल्या ठिकाणी आत्महत्या जास्त होतात आणि कमी होत गेलेल्या ठिकाणी आत्महत्या कमी होत जातात. याचा अर्थ या आत्महत्येचा संबंध शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी लावला जाऊ शकतो. म्हणजे उत्पादन कितीतरी पटीनं वाढलं तर उत्पादन वाढीचा त्याला फायदा नाही झाला, उत्पादन वाढीचा त्याला फटका बसला. म्हणजे मी 1 क्विंटल कापूस 1 क्विंटल कापूस विकला तर मला कमी नुकसान झालं, पण मी जास्त कापूस पिकवला तर मला जास्त नुकसान झालं. तसंच सोयाबीनचं. फक्त या सगळ्या वाहनांमध्ये ऊस तेवढा राहिला की ज्याला पॉझिटिव्ह सबसिडी होती. म्हणजे 100 रुपयाच्या ऊसाला 114 रुपये मिळत होते, पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे साखरेचा भाव वगैरे जर ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नसल्यामुळे कदाचित ते कारखान्यांमध्येच कुठेतरी आटले, कारण त्या साखरेच्या अगेन्स्ट त्यांना ती सबसिडी होती. असा हा एकंदरीत सिनॅरिओ आहे. कारण अनेक असू शकतात, पण शेतकरीच का आत्महत्या करतो याचं उत्तर राष्ट्राला दिलं पाहिजे. पण आत्महत्येच्या बद्दल म्हणजे 2005-06चा जो काळ होता, 2000 ते 2007च्या म्हणजे पहिली कर्जमाफी होईपर्यंत, तर एक सामाजिक संवेदनशीलता त्याच्याबद्दल जाणवायची, मीडिया त्याच्याबद्दल खूप सजग होता, अगदी संसदेमध्ये सुद्धा त्याच्यावर गंभीरपणे चर्चा व्हायची. आणि एखादी आत्महत्या झाल्यानंतर तो जिल्ह्यातलं सगळं प्रशासन हळहळायचं किंवा एकूणच समाज म्हणून एक दुःख व्यक्त व्हायचं. पण आता त्याची काही न्यूज व्हॅल्यूज राहिली नाही. म्हणजे माणसं मरतायत तर त्याची नोंद मात्र होत नाहीये. तर अशा काळामध्ये शेतकरी आंदोलनं ही कमी झालेली आहेत आणि राज्यकर्तेही त्याबद्दल तितके संवेदनशील नाही आहेत. तर हे नेमकं का झालंय असं? म्हणजे शेतकरी मरतायत पण संवेदनशीलता नाही. आता रोज मरे त्याले कोण रडे. आज माझ्या गावाशेजारी छोट्या गावामध्ये एका 25-26 वर्षाच्या पोरांनी आत्महत्या केली, बानाईत नावाच्या, अक्षय तृतीयेच्या दिवशी. मला फोन आला की सकाळी 8 वाजता आम्ही कळवलं आहे. म्हणजे 10-10:30ला मला फोन आला, पण अजून पोलीस आलेली नाही. पूर्वी आत्महत्या झाल्याबरोबर जसे तहसीलदार वगैरे जाऊन ते सगळं विचारपूस करायचे, अरे काय झालं कसं झालं. आता ते राहिलं नाही. आता 8 वाजता कळवलं की आत्महत्या केली आणि 10:30-11 पर्यंत पोलीसच नाही गेली. मग मी म्हटलं मग म्हणे नाही पोलीस पोहोचली असं तसं. म्हणजे आता हे रोजच्या रोज होऊन राहिलं. पहिले जसं आतंकवादी काही हल्ला झाला तर त्याचं खूप काहीतरी होत असे, आता कोणाला काही त्याचं वाटत नाही. माणसं मरणे आता हिंदुस्थानामध्ये काही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. माणसाच्या जीवाचीच किंमत राहिली नाही, मग बाकीच्यांचं काय. पण अशा इतकी भीषण शेतकऱ्याची स्थिती असताना आज आपण असं बघतोय की शासनाची जी धोरणं आहेत, म्हणजे आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर कर्जमाफीची चर्चा मार्चच्या एंडला चालली होती आणि स्पष्टपणे सांगितलं की आता कर्जमाफी काही होणार नाही. तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे शासनाची धोरणं त्याबाबतची संवेदनशील नाही आहेत, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता जो विषय चालू आहे तो कर्जमाफीचा चालू नाही. आता विषय आहे की तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये असं लिहिलं आम्ही कर्जमाफी करू, त्या विसंगतीबद्दल
हा, त्याच्याबद्दल किंवा मॅनिफेस्टोला किती सिरियस घ्यावं किती नाही घ्यावं त्याच्याबद्दलचा हे सगळी भानगड आहे. कर्ज रद्द करण्यासंबंधी जर का मला कर्जमाफी हा शब्दही आवडत नाही आणि शेतकरी संघटनेच्या पातळीवर आम्ही कर्जमाफी मागत पण नाही. आम्ही म्हणतो ते कर्जमुक्ती झाली पाहिजे. म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठीची जी ताकद यायला पाहिजे, जी ताकद जाणीवपूर्वक सरकारी धोरणामुळे येऊ दिली जात नाही, त्याच्या संबंधीचं भांडण आहे. पण आता हे सगळे पक्ष उथळ आहेत, अभ्यास करत नाहीत. मग सगळ्यात सोपं काय म्हणायचं, कर्जमाफी काय म्हणता, आम्ही काय गुन्हेगार आहो का, माफी गुन्हेगाराला मिळत असते. आता अशा पातळीवरचे हे पक्ष प्रमुख झालेले आहेत. म्हणून भाजपलाही कर्जमुक्तीच्या मागचं तत्वज्ञान समजत नाही. म्हणजे जे काही इंटरनॅशनल रेफरन्स प्राइसेस आणि ॲडमिनिस्टर्ड प्राइसेस यांच्यामधलं जे अंतर आहे ते खतम करा, असं कर्जमुक्तीचं आंदोलन आहे. कर्जमाफी त्यांना दर 4-5 वर्षाला द्यावं लागणार आहे. म्हणजे ती अपरिहार्यता आहे. तुम्ही कर्जमाफी दिली नाही म्हणजे कर्ज रद्द केले नाहीत तर साहजिकच आहे कर्ज लोक भरणार नाहीत, कारण त्यांची भरण्याची ऐपत येणारच नाही. म्हणजे शेतीमालाला भाव मिळू नये असं जर धोरण असेल तर कर्ज येईल कसं परत. मग आता दर 4-5 वर्षांना ते कर्ज त्यांना रद्द करायला लागेल. कारण गोष्ट साधी आहे, जर यांना कर्ज रद्द केलं नाही यांचं तर बँका यांना पुन्हा कर्ज देणार नाहीत. कर्ज दिलं नाही तर मग ते पेरणार नाहीत, कारण ही सगळी पीक कर्ज आहेत. वास्तविक पाहता हे कर्जाच्या व्याख्येमध्ये सुद्धा बसत नाही, कारण हे ऍडव्हान्सिंग आहे. म्हणजे तुम्ही इतके पैसे घ्या, हा काय पेरायचं आहे, सोयाबीन पेरायचं आहे, मग इतके पैसे घ्या. काय पेरायचं आहे, कापूस पेरायचा आहे, मग इतके पैसे घ्या. म्हणजे पीक निहाय कर्जा ऍडव्हान्सिंगची रक्कम ठरते. मग आता ऍडव्हान्सिंगची रक्कम ठरते. शरद जोशींनी याच्यावर मोठं चांगलं सगळं मांडलेलं आहे. शरद जोशी काय म्हणत होते की तुम्ही कर्ज देता आणि नंतर काय करता, ज्याच्यासाठी कर्ज दिलं तो व्यवसाय चालू नये म्हणजे फायद्यात राहू नये अशी व्यवस्था करतात. राष्ट्रीयकृत बँका आहेत म्हणजे ते सरकारी बँका आहेत. सरकारी बँकांनी पैसे पुरवायचे आणि ज्या गोष्टीमुळे पैसे परत येणार आहेत त्या मालाचे भाव खालच्या पातळीवर ठेवायचे. म्हणजे हा ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. म्हणजे वादाखिलाफी ज्याला म्हणतात, ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. म्हणून ही सगळी कर्ज अनैतिक आहेत आणि म्हणून शेतकरी नेहमी म्हणतो की आम्ही कर्ज भरणार नाही. शहरी लोकांना काय वाटते की हे कर्ज घेतात आणि कर्ज परत करत नाहीत, हे नेहमीच रणगराणा यांचं. म्हणजे याच्यामध्ये दुसरंही आमचं नुकसान होऊन राहिलं की आमची जी काही प्रतिमा आहे ती कर्ज बुडव्याची होऊन राहिली आहे. वास्तविक आम्ही टर्नओव्हर टॅक्स देऊन राहिलो. आजही चांगल्या संस्थांचं जे काही स्टडीज आहेत, आजही आम्हाला 100 रुपयाला 14 रुपये आम्ही टॅक्स भरतोय. 1992-93च्या कालखंडामध्ये डंकेल प्रस्ताव आला आणि शरद जोशींचं ते जे स्फोटक वाक्य माध्यमांमध्ये आलं की डंकेल जर भारतामध्ये आला तर मी शेतकरी संघटनेचा बिल्ला त्याच्या छातीवर लावेल. आणि त्यावेळी डंकेल प्रस्तावाचे समर्थक आणि विरोधक एकदम अभिनिवेशामध्ये समोर आले की एक तर डंकेल येणार म्हणजे जणू लाल किल्ल्यावर पुन्हा युनियन जॅक साडणार हे म्हणणारे एक बाजू होती. आणि दुसरं शरद जोशी असं म्हणत होते की मुक्त बाजारपेठेची परवानगी जर तुम्ही शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी चांगल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काम करणार. आता मला असं वाटतं की ते दोन्ही युक्तिवाद जे होते त्याच्यामध्ये आज 30 वर्षाचं पाणी वाहून गेलेलं आहे. आज 2024 आहे. ट्रम्पने जी भूमिका घेतली ती आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या बाबतची एक वेगळ्याच पद्धतीची भूमिका ट्रम्प मांडतायत. आणि तर मग आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबत जे शरद जोशींनी जे प्रोजेक्शन केलं होतं तर आज 30 वर्षानंतर तुम्ही कसं बघताय या सगळ्या याच्याकडे की खरंच शेतकऱ्याचा आमचे टोमॅटो लंडनच्या बाजारात विकले जातील वगैरे ज्या पद्धतीचा आशावाद तेव्हा जागावर होता तर त्याचं काय आज म्हणजे आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठं आहे शेतकरी भारतात?
त्या काळातलं शरद जोशीचं जे व्हर्जन होतं त्याचं स्वरूप आज तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य इथपर्यंत आलं आहे. त्या काळामध्ये आम्हाला बाजारपेठचं स्वातंत्र्य असं म्हटलं होतं. आज त्याला तंत्रज्ञान जोडून पाहिजे. म्हणजे हे त्याच्यामधलं, म्हणजे आज शरद जोशी होतेच, आणि हा आता शरद जोशींना जाऊन काही जास्त दिवस नाही झाले, 8-10 वर्ष झाले. आजचं व्हर्जन आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे माझा टोमॅटो अमेरिकेत जाईल, किंवा माझं द्राक्ष अमेरिकेत जाईल, किंवा माझं काय जे प्रोड्यूस असेल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस बाहेर देशामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकल्या जाईल. आता ते तसं होण्यासाठी इथची परिस्थिती बरीच बदललेली आहे. म्हणजे आता काय झालं की लँड होल्डिंग 4 एकरापर्यंत आलं. ॲव्हरेज लँड होल्डिंग जे आहे हिंदुस्थानचं ते 4 एकरापर्यंत आहे. आता 4 एकरामध्ये आज जे काही तंत्रज्ञान हिंदुस्थानामध्ये आहे आणि बाहेर जे तंत्रज्ञान आहे, किंवा सायन्सच्या पातळीवर जे काही तंत्रज्ञान आहे, त्याचा जर विचार केला तर 4 एकरामध्ये कितीही पीक झालं आणि त्याला कितीही भाव मिळाला तरीही शेतकऱ्याची परिस्थिती दुरुस्त नाही होऊ शकत. पण आता काय, म्हणून शरद जोशींनी ही गोष्ट लावलेली आहे. आणि योगायोगाने देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा, मागच्या पंतप्रधानांनी सुद्धा वारंवार एक जे आपलं काय म्हणतात त्याला, नाऱ्याला काय म्हणतात, घोषणा होती. काय होती? लाल बहादूर शास्त्रींनी म्हटलं जय जवान जय किसान. अटल बिहारीच्या काळामध्ये अटलजींनी त्याला जय विज्ञान जोडलं. म्हणजे काय झालं? जय जवान जय किसान जय विज्ञान. आता मोदीजींनी सुद्धा त्याला एक हे जोडलेलं आहे. त्यांनी म्हटलंय जय अनुसंधान. जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असा आता हा पूर्ण नारा आहे. मागच्या 30 वर्षामध्ये फायदा झाला का शेतकऱ्याचा, आंतरराष्ट्रीय बाजाराचा, आपण जो करार केला त्याचा? मला वाटते जेव्हा आपलं आंतरराष्ट्रीय करार वगैरे नव्हते तेव्हाही काही एक्सपोर्ट आपल्या द्विपक्षीय करार होत होते. तुम्हाला माहित आहे का काय काय एक्सपोर्ट होत होते? आम्हाला सांगण्यात येत होतं शेतकऱ्यांना 30 वर्षाच्या आधी, 40 वर्षाच्या आधी, की त्या क्वालिटीचा माल आपल्या शेतात तुम्ही तयार नाही करत. पण एक्सपोर्ट कशाचा होता माहित आहे का? एक्सपोर्ट होता तांदूळाचा, एक्सपोर्ट होता हळदीचा, मसाल्याचे पदार्थ, एक्सपोर्ट होता तुमच्या गुलाबाच्या दांड्यांचा. अंबानींनी मसूरची डाळ एक्सपोर्ट केली ना, सिंथेटिक यार्न म्हणून. गाजलेलं प्रकरण आहे ना, कारण अंबानींना मोनोपोली लायसन्स दिलं राजीवजींनी. कशाचं? की सिंथेटिक यार्न बनवण्याचं जे रॉ मटेरियल आहे ते फक्त अंबानी इम्पोर्ट करू शकतील आणि त्याचं वितरण करू शकतील. कोण्या अटीवर? त्यांनी ते रॉ मटेरियल आणायचं, इथं धागा कपडा काही तयार करायचा आणि तो एक्सपोर्ट करायचा. म्हणजे जितका इम्पोर्ट केला त्याच्या दुप्पट इम्पोर्ट व्हॅल्यू ऍड करून त्याला एक्सपोर्ट करायचं. म्हणजे आपण ट्रेड डेफिसिट आपलं कमी होईल. भारत हा व्यापार घाट्याचा म्हणजे ट्रेड डेफिसिट कंट्री आहे ना, तर अशी अट होती. मग अंबानीजी जेव्हा एक्सपोर्ट करायचे तेव्हा काय करायचे? मसूरची डाळ, प्रोटीन एक्सपोर्ट करायचे. कारण यांच्या धाग्याला कोण विचारणार? कारण यांचा धागा जो तयार होत होता तो सेकंड हँड टेक्नॉलॉजीनी तयार होत होता. अशा सगळ्या गोष्टी असताना आपला एक्सपोर्ट शेतकऱ्यांच्या कामी पडलेला नाही. म्हणून ओपन झालं तर शेतकरी हा काही कमी दर्जाचा माल पिकवतो असं नाही.
आजही भेंडी हे सगळं जे भाजीपाल्याचे वाहन आहेत ते दुबईला जातात, ते जनरल जे शेतकरी आहेत त्यांच्याच मार्केटचे ग्रेडिंग होऊन जातात. बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं मांडलं. मध्यंतरी तुम्ही त्याच्याबाबत एक सत्याग्रहाची भूमिका पण घेतली होती. बरोबर. तर तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्याच्या बद्दल पर्यावरणवाद्यांचा एक मुद्दा आहे की देशातल्या पर्यावरणाला त्याच्यातून हानी पोहोचू शकते. तर मला सांगा की तुमची त्याच्याबद्दलची नेमकी भूमिका आणि खुलासा काय आहे की पर्यावरणाचं या तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यामध्ये शेतकऱ्यांचा किती फायदा होईल आणि पर्यावरणवाद्यांचा जो आक्षेप आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? पर्यावरणाची चिंता ज्यांना आहे त्यांनी जेनेटिक मॉडिफिकेशनला विरोध करू नये, कारण त्यांच्यामुळेच पर्यावरणामध्ये दोष निर्माण झालेले आहेत. पर्यावरणामध्ये दोष प्रामुख्यानं जे निर्माण झाले आहेत ते इंडस्ट्रीयल लोकांनी जास्त केलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी कमी केलेले आहेत. पण या सगळ्या पर्यावरणाला पोषक असं जर का तुम्हाला ॲग्रिकल्चर करायचं असेल तर तुम्हाला जेनेटिक इंजिनिअरिंग साथ घ्यायला लागेल. उदाहरणार्थ तुमच्या या सगळ्या भानगडीमुळे पावसाचं गणित बिघडलं, मग कधी जास्त पाऊस येतो तर कधी कधीच येत नाही. म्हणून ट्रेस म्हणजे पाण्याचा ताण सहन करणारे वाहन जर तुम्हाला तयार करायचे असतील तर ते जेनेटिक इंजिनिअरिंग मधनं येते. आणि त्याहीपेक्षा ते सगळं सोडा, आता शेतकरी खाद्यपदार्थ म्हणून शेतीमध्ये काही पेरायला तयार नाही. आता केवळ खाद्यपदार्थांना शेती नाही चालणार. आता शेतीमध्ये जे पिकवायचं आहे ते असे खाद्यपदार्थ पिकवायचे आहेत ज्याला मेडिसिनल व्हॅल्यू म्हणतात, म्हणजे त्याला न्यूट्रॅस्युटिकल च ग्रेड होईल. मग 4 एकरावाला जर का औषधी तयार करायला लागला, बिना काही फॅक्टरी न टाकता, काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं न करता, फक्त बियाण्यामध्ये बदल करून जर का तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड असं अन्न मिळत असलं, म्हणजे औषधीच्या पातळीचं अन्न मिळत असलं, तुम्हाला अडचण काय आहे? हा खरा पर्यावरण. आणि जेनेटिक मॉडिफिकेशन मध्ये व्हॉट इज नॉन ऑर्गॅनिक अबाउट जेनेटिक मॉडिफिकेशन? पर्यावरणवाद्यांना त्याच्यामध्ये अडचण काय आहे? म्हणजे वॅक्सिन घ्यायला तुम्हाला चालते, त्याच्यामध्ये पर्यावरणाला काही हानी होत नाही. म्हणजे तुम्ही आता वॅक्सिन घेतलं आहे तुमच्या कोरोनाचं, ते काय आहे? ते जेनेटिकली इंजिनियर्ड आहे ना. पण मग पर्यावरणीय इम्बॅलन्स होऊ शकतो का? असं काही कसा होईल? बॅलन्स करण्यासाठी आपण करतोय ते. बेसिकली आपण ते सगळं करतोय बॅलन्स करण्यासाठी. कारण इतर घर बांधायची टेक्नॉलॉजी किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी शेती क्षेत्र सोडूनची इतकी प्रगत झाली आहे आणि याला दाबण्यात आलाय. जय अनुसंधान म्हणायचं आणि अनुसंधानावर बंदी आणायची, हे तर काही बरोबर नाहीये. तुम्हाला सगळं जर का मॅच करायचं असेल, शेती क्षेत्र हा म्हणजे पर्यावरण नावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे. तुम्ही ते पर्यावरण बिघडवलेलं आहे. आता आम्ही पर्यावरणाशी, आत्ताचं जे पर्यावरण आहे त्याच्याशी जोडून घेण्यासाठी काही प्रयत्न करतो आहे, तर त्याला तुम्ही नाकारायचं. म्हणजे अशा गोष्टी नाही चालणार, हे काही बरोबर गोष्ट नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि 40 वर्ष या आंदोलनामध्ये तुम्ही अत्यंत या आंदोलनाचा सुवर्ण काळ बघितलेला आहे. शरद जोशींबरोबर तुम्हाला सहवास मिळालाय. तर त्यावेळी प्रश्न म्हटलं तर शेतकऱ्यांचे असेच होते, किंबहुना आज अधिक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरत होता, संघटना अत्यंत मजबूत होती. तुम्ही स्वतः 100-200 गुन्हे अंगावर घेतलेले या सगळ्या प्रकारात, मुख्यमंत्र्यांची सभा तुम्ही उधळलेली त्या काळामध्ये. तर ती जी एक आक्रमकता, धडाडी आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद या सगळ्याला मिळत होता. तर आज नेमकं झालंय काय? म्हणजे दिवसाला 7 शेतकरी मरत असताना सुद्धा तुमच्यासारखे लोक त्याच तडपेने काम करताना शेतकरी प्रतिसाद मात्र देत नाही. तर काय, कुठं चुकतंय नेमकं? मिसिंग काय? पूर्वी काही अशा होत्या गोष्टी की
संपूर्णपणे शेतीवर लोक अवलंबून असायचे. आज काय झालं, मी जसं म्हटलं तुम्हाला की 4 एकराचा शेतकरी किती पिकवलं आणि किती त्याला भाव मिळाला अन्न म्हणून किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये जी काही किंमत आहे, तर त्याला त्याच्यातनं अर्थार्जन होण्याची शक्यता आज नाही आहे. आज जो देशापुढे प्रश्न आहे तो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड हार्वेस्ट करण्याचा. आता या 4 एकरामध्ये जर का तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं तर कदाचित मग त्याचं जे काही उत्पादन होईल त्याच्यात जर का सरकारने काही ढवळाढवळ केली तर मग कदाचित हे आंदोलन मोठं होण्याची शक्यता आहे. प्रतिसाद मिळत नाही म्हणजे तो 4 एकरासाठी कायलेच आंदोलनात येईल. आता खरा प्रश्न आमच्या पुढे हा आहे की हे जे शेतकरी आहेत त्यांच्या पोराचे लग्न नाही होऊन राहिले ना. म्हणजे आता शेतीमालाचा भाव हा माझ्या पुढे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून प्रश्न नाही. आता प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये पोरी लग्न करून यायला तयार नाहीत. आता हा इतका सामाजिक असमतोल तयार झालेला आहे आणि लोकांनी आता काही वेगळे वेगळे व्यवसाय करायचं. लोकांनी आता व्यवसाय काय निवडला माहिती आहे तुम्हाला? हे जे सगळं पीडीएसचं धान्य आहे, म्हणजे हे 2 रुपये किलो किंवा आजकाल फुकटच समजा, हे लोक विकतात आणि पैसे कमावतात. म्हणजे ज्यांना अशी परिस्थिती आहे. म्हणजे कापडणेसारख्या गावामध्ये 2-2.5 हजार ते टेम्पो आहेत. पण लोक रस्त्यावर येत नाही याचं कारण आंदोलनावर आणि प्रश्न सुटतील याच्यावरचा भरोसा कमी झालाय असा आहे. कदाचित आता शरद जोशी सारखा डायनामिक नेता नाही आहे आणि आम्ही थोडंसं कमी पडत असू त्याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न तर आहे पण उत्तर शोधत नाही लोक. असं उत्तरही त्यांना माहिती आहे पण काही केलं तरी काहीच होत नाही. म्हणजे वास्तविक लोक येत नाही त्याचं कारण आहे की आता कितीही काही करा आंदोलन, त्यांनी काही होणार नाही. सरकार निगरगट्ट झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही पहा ना, आम्ही काही कर्जमाफी ज्या पद्धतीने हे लोक कर्जमाफी म्हणतात त्या बाजूचे आम्ही नाही. पण मला सांगा, मॅनिफेस्टोमध्ये टाकल्यानंतरही काही करत नाहीत. म्हणजे तेच म्हणून राहिले, तेच ती गोष्ट करत नसतील तर आम्ही जे म्हणून राहिलो ते का करतील? तेव्हा आता हा आम्ही, आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पराभूत झालेलो आहे. भारत हा पराभूत झालेला आहे. इंडिया जिंकलेला आहे. ज्या पद्धतीनं मित्र राष्ट्र जिंकले होते आणि जर्मनी हारला होता आणि हारल्यानंतर तो आज शेतकरी जसे गलित गात्र झालेले आहेत, काही सुचत नाही काय करावं, तशी परिस्थिती ते जर्मनीची जशी परिस्थिती होती, हारलेल्या दुसऱ्या महायुद्धात हारलेल्या जर्मनीची जी परिस्थिती होती तीच आज भारताची आहे आणि इंडिया या युद्धात जिंकलेला आहे. पण एक रोडमॅप म्हणून आपण असं म्हणूया, सरकार करेल किंवा करणार नाही, पण एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून 40 वर्षाचा अनुभव बघून समजा शेती सुधारायची आपल्याला किंवा शेतकऱ्याचं जीवनमान सुधारायचं, तर कोणते असे 4-5 मुद्दे आहेत की ज्याने आपण पुढे जायला पाहिजे? 4-5 मुद्द्याचं कामच नाही. एकच सूत्र आहे, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य. आणि याच्यामध्ये सरकारला पैसे काहीच द्यायचे नाही आहेत. म्हणजे बजेटरी अलोकेशन काही करायचं नाहीये, धोरण बदलायचं आहे. ते जिरायदार शेतकऱ्यांना पण फायद्याचं आहे, सगळ्यांना. ते त्या पद्धतीने बदलतील. जे जिरायती शेती आहे, जिथं पाणी नाही आहे, ते प्रामुख्यानं अशा फळबागा तिथं झाल्या पाहिजे की जेणेकरून पर्यावरणालाही त्याचा फायदा होईल. म्हणजे मोठ्या फळबागा होतील आणि त्यांना पाण्याची गरज पडणार नाही. आपण मुळ्यांच्या आधाराने ते पाणी वापरू आणि आपलं जंगल टाईपही होऊन जाईल. म्हणजे आता जो काही वन्य प्राण्यांचा हैदोस त्रास, किती भयानक त्रास आहे त्यांना, म्हणजे वन्य प्राण्यांमुळे लोकांनी आत्महत्या केलेले प्रसंग आमच्या जवळ आहेत. मग हे जे काही पॅटर्न आपोआप बदलेल. कारण आता न्यूट्रॅस्युटिकलची मी जी गोष्ट केली, आवळा आहे, आता खूप
खूप मेडिकली पोटेन्शियल फळ आहे. पण जर का जेनेटिक इंजिनिअरिंग वापरलं तर याही पेक्षा जास्त त्याच्यामध्ये पोटेन्शियल येऊ शकतं. आणि आवळा क्विंटलनं विकायचं काम पडणार नाही, ग्रॅमनं विकल्या जाईल. आणि जसं जसं तुमचं पॅकिंगची साईज कमी कमी होते, जसं जसं कन्झ्युमर पॅकिंग पर्यंत तुमचा व्यवसायातलं ते येते, तसं तसं तुम्हाला फायदा मिळतो. आज एपीएमसी स्टाईल ऑफ मार्केटिंग मध्ये शेतकऱ्यांना तसंही काही मिळणार नाही. टनाटनानं विकलं, होलसेलचे प्राइसेस कमीच असतात आणि होलसेलपेक्षाही होलसेल म्हणजे त्याला तर पैसेच मिळू शकत नाही. तर हे होते ललितदादा बहादे, शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष. शरद जोशींनी काय प्रकारचे कार्यकर्ते निर्माण केले, एक अभ्यासू आणि संघर्षशील कार्यकर्ता शरद जोशींनी असे शेकडो कार्यकर्ते घडवले आणि ते आज शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्यांमध्ये धग जागा करायचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की त्यांच्या प्रयत्नाला शेतकरी आणि सरकार नक्कीच प्रतिसाद देतील. धन्यवाद. धन्यवाद.